अफजल खान शिवाजीराजांना घेऊन विजापुरास येणार अशी सोनेरी स्वप्ने स्वतः बडी बेगमतीचे सरदार पाहत असताना एके दिवशी एक हेर दरबारात आला आणि त्रिवार करुणिसाद करून म्हणाला, अफजल खान गेले. यावर त्याच्यावर खेकसून बडी बेगम म्हणाली, मूर्खा, खान साहेब गेले हे तू आम्हाला कशाला सांगायला हवेस? त्या शिवाला पकडून आणण्यासाठी आम्हीच तर त्यांना पाठवले. 4-2 दिवसात येतील ते त्यांना घेऊन. हेर म्हणाला, दासाला क्षमा करा. अफजल खान यापुढे कधीच येणार नाहीत, कारण प्रतापगडाच्या पायथ्याशी मावळ्यांनी उभारलेल्या शामियाण्यात त्यांची व शिवाजीराजांची भेट झाली असता ते त्यांच्या उरात कट्यार खुपसू लागले. पण त्यामुळे त्यांना काहीच नव्हतं. त्यांनीच अस्तनीत लपवलेल्या बिचव्याने खानसाहेबांचे पोट फाडले. ही बातमी कानावर आदळताच दिवस असूनही बादशाच्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले आणि हा हा म्हणता हे वृत्त केवळ राजवाड्यातच नव्हे तर राजवाड्याबाहेरही पसरून सगळे विजापूर हादरून गेले. अफजल खान मारला गेला, यापेक्षा तो शिवाजीराजांकडून मारला गेला याचेच दुःख दुसरा आदिलशाह व त्याची आई बडी बेगम यांना झाले. तेव्हापासून आदिलशाही सरदार दिवसातून अनेक वेळा गुडघ्यांवर बसे आणि प्रार्थना करे, त्या शिवाने आमचे सुब्यांमागून सुबे आणि किल्ल्यांमागून किल्ले घ्यावे आणि त्याचे पारिपत्य करायला गेलेल्या आमच्या जंगबहादर सरदारांनी मात्र पळून यावे, नाहीतर त्याच्या तलवारीला बळी पडावे. हे तुला कसे काय बघवते? याबद्दल आम्हाला काहीतरी मार्गदर्शन कर. संपूर्ण दरबार याप्रमाणे प्रार्थना करीत असताना प्रतापगडाच्या संग्रामातून जीवानिशी कशी बशी निष्ठून आलेली फाजल खान, अंकुश खान आदी मारखाऊ सरदार मंडळी खालच्या मानाने विजापुरात दाखल झाली. शिवरायांकडून झालेल्या अपरिमित मनुष्यहानीचा व अगणित संपत्तीचा तपशील त्यांच्याकडून कळताच विजापूर दरबार पुन्हा नव्या जोमाने अवसान गाळून दुःख करू लागला. अशा दुःख मनस्थितीत दरबारी मंडळी असे झालेच कसे याबद्दल विचार करू लागली असता सज्जाद चिकाच्या पडद्याआड बसलेली बडी बेगम कडवटपणे त्यांना म्हणाली, आता होऊन गेलेल्या दुःखद गोष्टींचे कोळसे वळीत बसू नका. तो शिवा लाख वाईट असेल, पण त्याचा एक गुण लक्षात घेण्यासारखा आहे. आवडती बेबी सईबाई ही नुकतीच गुजरलेली असतानाही त्याने त्याच्या शत्रूला खानाला पाणी पाजले. तुम्हीसुद्धा ही गोष्ट त्याच्यापासून शिका. त्याला आता प्रतापगडाच्या युद्धाचा शिणवटा आला असेल, त्यामुळे तो आणखी 8-15 दिवस आराम करेल आणि मग पुन्हा वाई किंवा आपला इतर मुलूक बळकावण्यासाठी मोहीम काढेल. तो तसे करण्यापूर्वी तुम्ही काही जणांनी तो सध्या ज्या गडावर असेल त्या गडाभोवती झटपट वेढा घाला आणि त्याचा निकाल लावा. बड्या बेगमच्या सूचनेला सर्वांनी माना हलवून होकार दिला आणि तेवढ्यात एक खेर येऊन मुजरा ठोकून म्हणाला, खानांना मारल्यानंतर विश्रांतीत जराही वेळ न घालवता शिवाने आपल्या सैन्यासह जोराची मुसंडी मारून आपला वाईपासून तो कराडपर्यंतचा मुलूक जिंकला आहे. ती बातमी ऐकून बैठकीतील सर्वांची डोकी सुन्न झाली. चिंताग्रस्त बडी बेगम म्हणाली, हा शिवा आदमी आहे की सैतान आहे? ज्या अर्थी तो एवढ्या वेगाने मुलुकगिरी करतो त्या अर्थी तो जेवण्या खाण्यात व झोप घेण्यात वेळ तरी घालवतो की नाही? यानंतर फाजल खान म्हणाला, हुजूर, त्यात विशेष काय? तो स्वतः काही प्रत्येक ठिकाणी जात नाही. तानाजी, नेताजी, बाजी, कान्होजी असे त्याचे साथीदार वेगवेगळ्या मुलखात जातात आणि तो मुलूक काबीज करतात. फाजलच्या फाजीलपणाने संतप्त झालेली बडी बेगम गरजली, फाजल खान, मग तुमचे हात कुणी धरून ठेवलेत? तुम्हीही तसे पराक्रम करून दाखवायचे, पण त्या शिवाचे मावळे तोंडातून शब्द न काढता शत्रूने तोंडात बोट घालावे असे पराक्रम करतात, तर आमचे सरदार मोठमोठ्या वल्गना करून किंवा पैजेचे विडे उचलून अखेर त्या मावळ्यांकडून मार खाऊन पळून येतात, नाहीतर त्या शिवाच्या हातून मारले जातात. बड्या बेगमने मारलेला हा फटकारा नुकत्याच जवळीहून पळून आलेल्या फाजल खानाच्या अगदी जिवारी लागला व तो मान खाली घालून बसला. तेवढ्यात ती पुढं बोलू लागली, आम्हाला सांगायचं ते हेच की शिवाच्या या थैमानाला जर आपण वेळीच पायबंद घातला नाही तर उद्या कोल्हापूर व पन्हाळाही घेईल आणि परवा थेट आपल्या विजापूरवरच धडक मारे. तेवढ्यात दुसरा एक हेर तिथे आला आणि बादशाला करुणिसाद करून म्हणाला, शिवाने एकाएकी झडप घालून आपले कोल्हापूर ठाणे जिंकले आणि त्यानंतर पन्हाळगडालाही आपल्या कब्जात घेतले. बडी बेगमनं किंचाळत विचारलं, अरे हे चाललंय तरी काय? कोल्हापूर ठाण्यावरची आपली शिबंदी काही झोपा घेत होती? हेर पुढे म्हणाला, कोल्हापूर ठाण्यावरचं आपलं अर्धसैन्य अफजल खानासंगे प्रतापगडावर गेलं आणि ते तिथंच गारच झालं. त्यामुळे प्रत्यक्ष ठाण्यावर सैन्य कमी होतं. त्यामुळे प्रतापगडानजीक झालेल्या संग्रामात शिवाजीराजाला आपल्याकडून प्रचंड प्रमाणात संपत्ती, शस्त्रे, घोडे, उंट, हत्ती वगैरे मिळाल्यामुळे त्याचे सामर्थ्य वाढले आणि त्याचा आत्मविश्वासही वाढला.
त्यामुळे कोल्हापूर ठाणे मैदानी प्रदेशात असूनही त्याने तिकडे येण्याचे धाडस केले आणि आपल्या शिबंदीचा पराभव करून ते ठाणे हस्तगत केले। बडी बेगम म्हणाली, कोल्हापूर ठाणे गेले हे आम्ही समजू शकतो, पण पन्हाळ्यासारखा गड तरी तिथल्या किल्लेदारांनी लढवायला हवा होता। तो कसा शिवाच्या हाती गेला? हेर सांगू लागला, तो गड घ्यायला स्वतः शिवाजी राजा तिकडे गेलाच नाही। जिंकलेल्या कोल्हापूर ठाण्यावर स्वतः राहून त्याने त्याचा माणूस बाजीप्रभू याला अवघ्या 500 मावळ्यांसह त्या गडाकडे पाठवले। त्या माणसाला ठाऊक होते की गडाचे किल्लेदार मानाजी नाईक हे स्वतः शूर असले तरी गडावर खरी सत्ता सरदार सय्यद खानाची आहे आणि त्यांनी गडावर अवघे 100 सैनिक ठेवून बाकीचे सर्व सैन्य शिवाजी राजावरील मोहिमेसाठी अफजल खानांच्या हवाली केले आहे। सय्यद खान हे सदैव नाचगाणे व दारू पिण्यात दंग असल्याची माहिती या माणसाला मिळाल्यामुळे त्याला हा गड न लढता ताब्यात घेता येईल असे वाटून त्याने आबाजी प्रभू नावाच्या गृहस्थाला आपला हेजीब म्हणून गडात राहणाऱ्या सय्यद खानाकडे पाठवले। त्याने सांगितल्याप्रमाणे आबाजी किल्ल्यात जाऊन सय्यद खानांना खोटेच म्हणाला। शिवाजी राजांनी कोल्हापूर ठाणे जिंकले असल्याने ते स्वतः उद्या 20,000 सैन्यासह या गडावर चालून येणार आहेत व वेळ आल्यास गडावर तोफा डागून हा गड जिंकणार आहेत। त्यांनी गड जिंकल्यावर गडातील एकाही पुरुषाला ते जिवंत ठेवणार नाहीत। त्यापेक्षा आत्ताच हा गड बाजींच्या स्वाधीन करा व गडातून खुशाल जिथे जायचे तिथे जा। मग त्या आबाजी प्रभूंच्या शब्दावर विश्वास ठेवून सय्यद खान यांनी तो गड बाजीप्रभूंच्या हवाली केला। यावर तो हेर सांगू लागला, सय्यद खानाने तो गड लगेच हवाली केला नाही। अफजल खानाच्या वधाची हकीकत त्यांच्या कानी गेलेली नसल्याने ते आबाजी प्रभूला म्हणाले, शिवाजी राजा इकडे कसा येईल? त्याच्या पारिपत्यासाठी गेलेल्या अफजल खानाच्या हाती तो एव्हाना सापडला असेल। पण आबाजी प्रभूने खानाच्या वधाची बातमी सय्यद खानांना सांगताच मात्र ते हादरले आणि सहकुटुंब सहसैन्य गडातून बाहेर पडून त्यांनी पन्हाळ्याला बाजीप्रभूंच्या स्वाधीन केले। या बातमीने बडी बेगम म्हणाली, अरे हा काय मूर्खपणा! असलेल्या शिबंदीनिशी शिवाच्या माणसांशी सय्यद खानांनी 4-8 दिवस तरी गडातून झुंज द्यायची। मग आम्हाला ती बातमी कळाल्यावर आम्ही त्यांच्या मदतीला पुरेशी कुमक पाठवली असती। बडी बेगम दरबारात असलेल्या सरदारांकडे पाहून म्हणाली, अशा या वारा पिऊन बेफामपणे वागणाऱ्या शिवाला जर आत्ताच ताळ्यावर आणले नाही तर उद्या आपली ही जिंदगी धोक्यात येईल। अनायसे तो आता दूर मावळखोऱ्यात नसून त्यातल्या त्यात जवळ म्हणजे कोल्हापूर किंवा पन्हाळा इथे आहे। फाजल खान तुमचे वडील अफजल खान यांना त्याने जीवे मारले आहे आणि रुस्तमे जमा खान तुमची जहागिरी त्याने बळकावली आहे। तेव्हा ही आलेली संधी तुम्ही घेता का? बादशाह तुम्हाला हवं तेवढं सैन्य आणि हवे ते सरदार मदतीला देतील। बड्या बेगमच्या प्रश्नामुळे फाजल खान अडचणीत सापडला। शिवाजी राजांना मारावे असे त्यांना मनोमन वाटत होते, पण ते दुसऱ्या कोणीतरी मारावे अशी त्याची इच्छा होती। अखेर सादत खान, घोरपडे, घाटके वगैरे सरदार आणि पुरेसे सैन्य व शस्त्रे घेऊन ते दोघे विजापूरहून निघाले। परंतु फाजल खान व रुस्तमे जमा हे सरदार इतर सरदारवर फौज फटाक्यानिशी विजापुराहून कोल्हापूर आणि पन्हाळा जिंकण्यासाठी व आपले पारिपत्य करण्यासाठी निघाले असल्याची बातमी महाराजांना हेरांकडून कळाली। ते त्यावेळी पन्हाळ्यावर होते व नेताजी पालकरही त्यांच्यापाशीच होते। गडाला वेढा पडला तर आपण नाहक अडकून जाऊ, त्यापेक्षा गनिमाला वाटेतच गाठावे व झोडपून काढावे असा विचार करून नेताजी व आपले सैन्य यांच्यासह महाराज पन्हाळगडाबाहेर पडले आणि शत्रू कोल्हापूरला पोचण्यापूर्वीच त्यांनी लपतछपत जाऊन शत्रूला गाठले। बेसावत शत्रूवर आकस्मिक घाणाघाती हल्ला होताच शत्रूचे सैनिक पटापट मराठी सैनिकांच्या तलवारींना बळी पडू लागले। शत्रूकडील सैन्याची बरीच प्राणहानी होताच उरलेले सैनिक आपली हत्यारे रणभूमीवर टाकून जास्तीत जास्त वेगाने पळू लागले। आता आपले सैन्य जर पळून गेले तर आपण काय पराक्रम करणार असा विचार करून फाजल खान, रुस्तमे जमा, घोरपडे आदी सरदारही आपले घोडे दौडवू लागले। ते जेव्हा आपली काळी तोंडे घेऊन विजापुरास परतल्याचे बडी बेगम हिला कळाले तेव्हा तिने शेवटी कपाळाला हात लावले